असं कधी झालंय का, की खूप जोराची भूक लागली आणि जेवायलाच नाही? खूप तहान लागली पण पाणीच नाहीये घरात. खूप प्रवास करतो पण तरीही घसा कोरडा पडलाय आणि पाणी उपलब्धच होत नाहीये. काय होईल जर असं सिच्युएशन आली तर? कल्पनाही करवत नाही, की आपल्याला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस जर जेवणच मिळालं नाही, पाणीच मिळालं नाही, तर आपलं आयुष्य काय होईल? सगळी सजीव सृष्टी कुठेतरी नष्ट होऊन जाईल. आणि ह्या ज्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट ज्या वस्तू मिळतात, हवा, पाणी, अन्न, याची आपण कधीही किंमत करत नाही किंवा याला आपण कधीही धन्यवाद देत नाही. खरं पाहायला गेलं तर आपल्याकडे खूप सुंदर प्रथा आहे. जेवणाच्या आधी आपण त्या जेवणाला पाणी छान प्लेटभोवती असं गोल फिरवून त्याला हात जोडून प्रार्थना म्हणत असतो आणि आपण खूप सुंदर आनंदाने जेवत असतो. सगळी फॅमिली एकत्र बसून जेवण करायची, धन्यवाद द्यायची आणि मग जेवण करायची. पण ही जी प्रथा आहे आपली आपली इंडियन कल्चर आहे, हळूहळू कुठेतरी नष्ट व्हायला लागलं आहे आणि संपायला लागलेलं आहे. पण जी प्रथा होती ही आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदाचा भर घालत असते किंवा किती पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करत असते, हे आपल्याला आता कुठेतरी परत मागे जाऊन अभ्यासायला हवं आणि ही प्रथा आपण परत आणायला हवी, की जेवताना, जेवणाच्या आधी किंवा पाणी पिताना त्याला धन्यवाद देणं, त्या सृष्टीला धन्यवाद देणं, की थँक्यू माझ्याकडे ही वस्तू आहे, मला आत्ता जेवण उपलब्ध होतं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, मला वेळेवर पाणी मिळतं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही करत आपण हे सगळं, कधी आपण याला धन्यवाद देत नाहीत. आजचं वर्क काय आहे? आज आहे जादुई तत्व, हा आहे 8वा लेसन जादू या पुस्तकामधला आणि आज आपण धन्यवाद देणार आहोत. याचे फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी मिळालेल्या आहेत, जसं की जेवण आहे. आपण जेवतो, जेवणासाठी, पोटासाठी आपण काम करत असतो, दिवसभर रात्रभर काम करतो, झिजत असतो आणि पण जेव्हा जेवायला जातो त्यावेळेस त्या जेवणाकडे, त्या अन्नाकडे आपलं लक्षही नसतं. कारण आपलं लक्ष आता बघायला गेलं तर टीव्हीकडे असतं, मोबाईलकडे असतं आणि आपण त्या अन्नाला कुठेतरी त्याची व्हॅल्यू कमी करतो किंवा किंमत कमी करत असतो आणि त्यामुळे जेव्हा आपण ह्या किमती कमी करतो, तर याचे जे परिणाम आहेत हे आपल्याला कुठल्यातरी आजाराच्या रूपाने आपल्याला नेहमी फेस करावे लागतात किंवा आपल्याला झेलावे लागतात आणि आपल्याला याची नुकसान भरपाई द्यावी लागते. चला आजपासून ही सुरुवात करूया. हे जे जादुई तत्व आहे, अन्न आहे, पाणी आहे, याला धन्यवाद देण्याची. का धन्यवाद द्यायचं? जर माती नसेल तर मातीमध्ये आपण पीक कसं उगवणार? पिकाला जर पाणी नसेल तर पीक वाढेल का? जे काही आपण धान्य खातो, भाजीपाला खातो, ते वाढेल का? या जमिनीतून उगवेल का आणि आपल्यापर्यंत पोहोचेल का? आणि जर नाही पोहोचलं तर आपण कधी ना कधी नष्ट होऊन जाऊ. पाणी नसेल तर आपण मरून जाऊ. जास्त दिवस आपण बिना पाण्याचं जाऊ शकत नाही. तर प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्या प्लेटमध्ये जे काही सर्व्ह होऊन येतं, भाजी, पोळी, चटणी, आमटी जे काही असेल, त्यावेळेस आपण जस्ट थांबायचे. त्या अन्नाकडे जे काही खाणार आहात, आपण जे आपल्या पोटाला भरणार आहोत आणि आपल्याला जी एनर्जी मिळणार आहे, ते अन्न जे आपल्याला एनर्जी देणार आहे त्याच्याकडे जस्ट बघा. काही सेकंदाचा पॉज घ्यायचा आहे, त्याच्याकडे बघायचं आहे, फील करायचं आहे, की याच्यातली प्रत्येक गोष्ट कुठून कुठून आलेली आहे. जी पोळी बनवलेली आहे, आपल्या आईने बनवलेली आहे, पत्नीने बनवलेली आहे, बहिणीने बनवलेली आहे, कोणीतरी ती बनवली आहे, पीठ मळलं त्याच्यासाठी मेहनत केली आहे. तो जो गहू आलेला आहे, तो गहू कुठेतरी शेतात उगलेला आहे, तो नंतर फॅक्टरीमध्ये गेला, फॅक्टरीमधून नंतर तो आपल्यापर्यंत आला, आई बहिणीने त्याला निवडल्यानंतर गिरणीत गेला, गिरणीतून त्याने गिरणीवाल्याने कामगाराने दळून दिलं आहे आणि मग ती पोळी एक छानपैकी गोल होऊन भाजून तो गॅस कुठून आलेला आहे, प्रत्येक गोष्ट वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून आलेली आहे, तेव्हा ती आपल्या प्लेटमध्ये सर्व झालेली आहे आणि आपल्याला ते रेडीमेड मिळालेलं आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टी आठवायच्या आहे आणि त्या जेवणाला धन्यवाद द्यायचे आहेत मनापासून. जस्ट धन्यवाद. जर सपोज असं झालं की जेवण होऊन गेले आणि तुमच्या लक्षातच नाही आहे की आपण त्या जेवणाला, आहाराला, जो काही आपण ग्रहण केला आहे त्याला आपण धन्यवाद दिले नाही, तर जस्ट डोळे बंद करा, व्हिज्युअलाइज करा, आठवा की माझ्या प्लेटमध्ये हे जेवण होतं, हे अन्न होतं आणि हे मी खाल्लं आणि त्याला मनापासून जस्ट धन्यवाद 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 फील करायचं आहे मनापासून, की थँक्यू माझ्याकडे हे जेवण आहे आणि हे मी आनंदाने ग्रहण करू शकते. तर दिवसभरात ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. जेव्हा काही प्यायला जाणार, ज्यूस पिऊ शकता, दूध पिऊ शकता, पाणी, काहीही, कोल्ड्रिंक, काहीही जेव्हा पेय आपण आपल्या पोटामध्ये टाकणार तर तेही अनमोल आहे आपल्या बॉडीसाठी, आपल्या शरीरासाठी. त्या पाण्याला आपण जीवन म्हणतो. जेव्हा ते पाणी घ्याल, ग्लासमध्ये असो, बॉटलमध्ये असो, कशामध्ये असो, जस्ट हातात घ्या, त्याच्याकडे 2 सेकंद बघायचं आहे आणि त्याला जस्ट ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे, की थँक्यू मी पाणी पिऊ शकते. त्या पाण्याला धन्यवाद द्यायचे आहे. पाणी याला व्हायब्रेशन्स असतात, पाण्याला मेमरी असते. यासाठीचा जर मी परत एक छानसा व्हिडिओ बनवून टाकेल, की पाण्यासाठी आपण अजून धन्यवाद कसं व्यक्त करू शकतो, पाणी आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि कशाप्रकारे महत्त्वाचं आहे, याची माहिती परत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाकेल. पण आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जेव्हा आपण जेवण करणार आणि जेव्हा आपण काही पेय पिणार आहोत, तर प्रत्येक वेळेस त्याला बघायचं आहे, काही सेकंद त्याला ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे त्याचं आणि मग त्याला ग्रहण करायचं आहे. ग्रहण करताना पण जेव्हा तुम्ही पिणार तर त्याचा पूर्ण स्वाद घ्या, त्याचे पूर्ण रस, जसं आपण म्हणतो की आठवून
चव घ्यायची आहे पूर्ण त्याची, की आपल्याला काय फील होतंय खाताना. इकडे तिकडे आपलं कुठेही लक्ष भटकायला नको. आणि ही जी पद्धत आहे ही रोज फॉलो करायची आहे. जर विसरलात तर परत आठवायचं आहे. जस्ट तुम्ही जेवत आहात, तुम्ही काय काय खाल्लेलं आहे आणि त्या अन्नाला, त्या पाण्याला, त्या पेयाला धन्यवाद म्हणायचे आहेत. तर हे होतं आजचं आपलं जादुई तत्व धडा 8वा. आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आपलं जे रोजचं शेड्यूल आहे, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला 10 ब्लेसिंग काउंट करायचे आहेत आणि प्रत्येक ब्लेसिंग नंतर म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा रोजचा दिनचर्याच आहे आपली. रोज 10 ब्लेसिंग काउंट करायचे आहेत आणि रात्री झोपताना जो जादूचा दगड घ्यायचा आहे, तो दगड घ्यायचा आहे हातात आणि दिवसभरामध्ये जी काही चांगली घटना घडली असेल, मे बी तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि हा तुम्हाला आवडला असेल, तर हा व्हिडिओ म्हणायचं की आज मला खूप छान व्हिडिओ बघायला मिळाला आणि मला खूप छान माहिती मिळाली, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि तो दगड झोपताना आपल्या उशाला किंवा जिथे तुम्ही डोकं करून झोपतात तिथे ठेवायचा आहे. काही जागा नसेल तर उशीखाली त्याला ठेवू शकता आणि त्याला अशा ठिकाणी ठेवायचं की ज्याला तो मी येता जाता बघू शकता. ह्या सकाळची आणि रात्रीची ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही आपल्याला रोज रेग्युलर करायची आहे आणि हे जे आपले इतर धडे आहेत हे आपल्याला त्या त्या दिवशी समराईज करायचे किंवा आपल्याला त्याप्रमाणे ॲक्ट करायची आहे किंवा आपल्याला त्या गोष्टींना धन्यवाद द्यायचे आहेत. तर हा होता आजचा आपला जादुई तत्व. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू, थँक्यू अँड थँक्यू.